आता महाविकास आघाडीचं नाव त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी पवार साहेबांना द्यावं, कधी शिवसेनेला द्यावं, का थोरात साहेबांना द्यावं काँग्रेसच्या, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला संधी मिळावी हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे नावं जाहीर झाले, आपण जर पाहिलं असेल, माननीय तावडे साहेबांना पक्षाने संधी दिली याचा विशेष आनंद आम्हाला आहे. कारण की अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. माननीय आठवले साहेबांना देखील माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा RPI एक मित्रपक्ष म्हणून त्यांना संधी दिली. त्यांनाही मनापासून शुभेच्छा आहेत. आणि इतर दोन नावं अजून मला कळलेले नाहीत, कारण की मी सकाळपासून इथं होतो. पण निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये एक सक्षम आणि सर्वसामान्य संघटकाला न्याय मिळाला अशी भावना आज पक्षामध्ये व्यक्त केली जाते. आणि जे लोकांना आज या राज्यसभेच्या उमेदवाऱ्या मिळाल्या महायुतीकडून, त्या सगळ्यांना त्या संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आहेत. राहिलेल्या 2 जागांवरती तुमच्या नावाची चर्चा आहे. मी इथं काम करत आहे. चर्चा प्रत्येक वेळेस होते. जेव्हा माझ्या नावाची चर्चा थांबेल तेव्हा माझा नंबर लागेल. त्यामुळे कृपया करून चर्चा करू नका. दुसरी गोष्ट, प्रवरेचं कार्यक्षेत्र म्हणून राहुरीला पाहिलं जातं आणि आता मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्या नावाची चर्चा थांबली तर मला पक्ष तिकीट देईल. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा अजिबात करत नका जाऊ. हे भारतीय जनता पार्टी आहे. यामध्ये राहुरी विधानसभा ही मला मते 10 दिवसामध्ये याची पोटनिवडणूक, बारामती आणि राहुरी असे एकत्रित लागणार आहे. यामध्ये स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर कार्यकर्ते आणि संघटनेची अशी भावना आहे की ती जागा अक्षय कर्डिलेंना उमेदवारी म्हणून भारतीय जनता पार्टीने द्यावी. ही कार्यकर्त्यांची भावना मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण पोहोचवलेली आहे. तो निर्णय सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. जन भावनेचा आदर करत माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील. आणि कर्डिले साहेबांनी जे स्वप्न राहुरीसाठी पाहिलेलं होतं ते पूर्ण केलं जाईल. या बाबतीत कुठलीही शंका असं काही कारण नाही. जिल्हा बँकेचं निवडणुकीचं पण बिगुल वाढलेलं आहे. सभासदांची नाही, अजून जिल्हा बँकेचं अनेक जिल्ह्यांमध्ये प्रोग्राम जरी लागला असेल, पण बऱ्याचशा तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत. ज्या ज्या सोसायट्यांच्या मुदत संपलेल्या आहेत, मुळच ते ठराव करायला पात्र आहेत का, कालावधी संपल्यानंतर ते ठराव कसं करू शकतात, आणि मग अगोदर त्यांच्या निवडणुका होणं आवश्यक आहे, जेणे की नवी आलेली बॉडी नवा कार्यकाळामध्ये नवीन ठराव करून मग मतदार याद्या तयार व्हाव्यात, अशी माझी माफक अपेक्षा आहे. तर या सगळ्या टेक्निकल बाबींमध्ये आम्ही अजून त्याच्यावर चर्चा करतोय. आणि जिल्हा बँक ही अग्रसर बँक आहे. निश्चित जिल्हा बँकेच्या माध्यमातून यापुढे देखील जिल्ह्यात चांगलं काम होत राहील. रोहित पवारांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. पायलटमुळे दादांचा अपघात झाला असं डायरेक्ट आता त्यांनी आरोपच केले. काय आहे बरं का, यावर खरं तर मी फार बोलू शकतो, पण दुर्दैवाने ती परिस्थिती अशी नाही की त्यावर कुठल्या राजकीय टिप्पणी केली गेली पाहिजे. त्यामुळे जेव्हा ही सगळी परिस्थिती शांत होईल तेव्हा निश्चित मी या सगळ्या प्रक्रियेबाबतीत भाष्य करेल. आज ती वेळ योग्य नाही. ऑलरेडी अहवाल आल्यानंतर त्यावर वारंवार तो प्रश्न उपस्थित करणे आणि त्या उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पुराव्याचा आधार नसणे, या गोष्टी थोड्याशा ज्याला आपण म्हणतो योग्य नाही. पण परत मी सांगतो की यावर मी आज भाष्य करू इच्छित नाही. पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाचे नेते याच्यावर बोलतील. झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि जर खरंच त्या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे कुणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, ही अपेक्षा महाराष्ट्राच्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. ही फक्त व्यक्तिगत रोहित पवार पुरतं मर्यादित अजितदादा नव्हते, प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय करावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण यावर मी निश्चित 2 महिने 3 महिने झाल्यानंतर अवश्य बोलेल. आणि तेव्हा तुम्ही मला विचारलं तर मी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल या विषयावरच. मढी देवस्थान हे आपल्या हिंदू धर्माचे एक पवित्र देवस्थान आहे.
आणि मग तिथं कार्यरत असलेली ग्रामपंचायत आणि तिथं कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाला नेमणूक करून त्या मंदिराच्या यात्रेच्या संदर्भात निर्णय घ्यायचे पूर्ण अधिकार प्रशासनाने दिलेले आहेत. आणि मग जर त्या यात्रा कमिटीला असं वाटत असेल की एक विशिष्ट समाजाला तिथं बंदी घालण्यात यावी तर तो त्यांचा निर्णय आहे. त्या विषयामध्ये खरं तर मी पडणार नाही. मी कधी यापूर्वीही खासदार असताना त्या विषयामध्ये कधी भाग घेतला नाही. माझं व्यक्तिगत एक भक्त म्हणून माझं काम आहे की ते यात्रेमध्ये दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन परत येणे. त्यानंतर तिथं काय होतं ती सगळी जबाबदारी आम्ही आमदार संग्रामभाई जगतापकडे सोपवलेली आहे. तर ते याचे प्रवक्ते आहेत या सगळ्या विषयांचे आणि ते त्याच्यावर भाष्य करतात.